महाराष्ट्राची भूमी जिथे लेकी बाळींना देवीच्या रूपात मानलं जातं, तिथेच पुन्हा एकदा एका नराधम विकृतानं माणुसकीला काळीमा फासली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवडे गावानं ही काळी आणि अतिशय संतापजनक घटना अनुभवली आहे. अवघ्या 9.5 वर्षाच्या एका निष्पाप चिमुरडीवर पाशवी अत्याचार करून तिची अत्यंत निगळून हत्या करण्यात आली आहे. या एकाच घटनेनं केवळ जुन्नर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आदरून गेला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण प्रश्न फक्त एका घटनेचा नाही, तर आपल्या घराण्यातील आणि समाजातील लेकींच्या सुरक्षितेचा आहे. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात आपलं महानगर लाईव्ह. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवार 18 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 ते 4 वाजेच्या सुमारास घडली. पीडित बालिका आपल्या घराशेजारी इतर मुलांसोबत टीव्ही बघण्यात आणि खेळण्यात मग्न होती. याच परिसरामध्ये 25 वर्षांचा एक तरुण राहत होता. त्या चिमुरडीचा तो परिचित होता आणि याच ओळखीचा गैरफायदा त्या नराधमाने घेतला. टीव्ही बघणाऱ्या त्या अजाड बालकेला त्यानं गोड बोलून किंवा आमिष दाखवून घराबाहेर नेलं. तो तिला सायकलवर बसून गावाबाहेरील एका उसाच्या शेताच्या परिसरात घेऊन गेला. तिथं त्यानं त्या चिमुरडीवर अतिशय अमानुषपणे लैंगिक अत्याचार केले आणि आपला काळा चेहरा लपवण्यासाठी तिचा गळा दाबून खून केला, असा संशय व्यक्त केला जातोय. संध्याकाळ झाली तरी मुलगी घरी परत आली नाही. घरातील लोकांनी आजूबाजूला शोध घेतला, पण चिमुरडीचा कुठेही पत्ता लागला नाही. अस्वस्थ झालेल्या कुटुंबियांनी तात्काळ आळेफाटा पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांची चक्र वेगानं फिरली. गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. या तपासात जे समोर आलं ते पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. सर्वात संतापजनक आणि धक्कादायक बाब म्हणजे तोच नराधम आरोपी घटनेनंतर कसलीही भीती किंवा पश्चाताप न बाळगता पोलीस आणि गावकऱ्यांसमोर चिमुरडीचा शोध घेण्याचं नाटक करत होता. मात्र पोलिसांच्या तपासात त्याचा बुरखा फाटला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर रात्री 9:30च्या सुमारास गावाशेजारी उसाच्या शेतात त्या दुर्दैवी चिमुरडीचा मृतदेह आढळला. या घटनेनंतर संपूर्ण जुन्नर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे या जुन्नरच्या गावात ही घटना घडली तिथेही प्रचंड रोष व्यक्त केला जातोय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून पोलिसांना अत्यंत पारदर्शक व सखोल चौकशीचे आदेश दिलेत. एवढंच नव्हे तर या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात म्हणजेच फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जावा आणि नराधमाला लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा दिली जावी, अशी विनंती त्यांनी केली. आज ग्रामस्थ, नातेवाईक आणि संपूर्ण समाज एकाच सुरात मागणी करत आहे की या विकृत नराधमाला कोणतीही दयामाया न दाखवता कठोर शिक्षा झालीच पाहिजे. अशा घटनांवर केवळ हळहळ व्यक्त करून चालणार नाही, तर आपल्या लेकींच्या सुरक्षेसाठी कायद्याचा धाक अधिक कडक करण्याची गरज आहे. तुमचं याबाबतचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.